5 महिला ज्या अनोळखी पुरुषांना जवळ ओढायच्या आणि त्यानंतर जे करायच्या त्याने देश हादरला। गावातील सर्व पुरुष घराबाहेर पडायला घाबरू लागले। 5 महिलांच्या अशा कृत्याने पुरुषांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं। खेड तालुक्यात घडलेला हा प्रकार धक्कादायक, भयानक आणि अविश्वसनीय। रात्री उशिरा गावात कुजबूज सुरू झाली होती। त्या 5 महिला पुन्हा आल्या रे। एखाद्या विजेचा कडकडाट जसा रात्रीच्या शांततेला फोडतो तसं हे शब्द गावभर घुमले। लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला। वृद्ध माणसांनी दारं बंद केली, बायका मुलांना आत ओढून घेतलं आणि तरुणांच्या चेहऱ्यावर भीती होती। कोण आहेत या महिला? कुठून येतात त्या? त्यांचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? गावातल्या प्रत्येक गल्लीमध्ये फक्त या 5 जणांची चर्चा। दिवसा त्या साध्यासुद्धा दिसायच्या, बाजारात, मंदिरात, विहिरीवर बोलत असायच्या, पण रात्री त्यांचं वागणं पूर्णपणे बदलायचं। रात्र जशी जशी गडद व्हायची तशी त्यांची सावली लांब व्हायची। त्या गप्पच, पण नजरा मात्र चौकस। गावात कुठे दिवा लागलेला आहे, कुठे पुरुष एकटा बसलेला आहे, हे त्या अगदी नेमकं ओळखायच्या। त्यांची पद्धत एकदम ठरलेली। एखादा पुरुष एकटाच असेल तर, घरात कुणी नसेल तर त्या अलगद त्या दिशेने वळायच्या। हळूहळू जवळ जायच्या, गोड बोलायच्या, हसायच्या। काय रे, इतका शांत का, असं म्हणून सुरुवात करायच्या। बोलणं इतकं सहज, इतकं आपुलकीचं की समोरचा पुरुष क्षणभर गाफील व्हायचा। पण त्या गप्पांमागे वेगळाच हेतू होता, विश्वास मिळवायचा आणि मग धमकावायचं। त्यांनी तयार केलेली योजना इतकी बारकाईने आखलेली होती की कोणीही सहज ओळखू शकत नव्हतं त्या काही गुन्हा करायला आल्या आहेत हे। काही मिनिटातच त्या पुरुषाला त्यांच्या बोलण्यात गुंतवायच्या आणि मग अचानक काहीतरी असं करायच्या की तो माणूस थबकून जायचा, बोलणं बंद व्हायचं आणि काही क्षणातच त्याच्या हातातील, खिशातील किंवा कपड्यातील पैसे गायब व्हायचे। तो माणूस जरा सावरला की त्यांना विचारायचा, हे काय चाललंय? आणि मग धमकी, आवाज काढला तर सगळं सोशल मीडियावर टाकू। त्या क्षणी पुरुषाच्या चेहऱ्यावर पांढरेशुभ्र भीतीचे सावट। कोणी बोलणार नाही हे त्यांना माहीत होतं, कारण ही फसवणूक नव्हती, फक्त ही होती लाजेवर, प्रतिष्ठेवर झालेला वार। गावात दिवसेंदिवस अशा घटनांचं प्रमाण वाढत गेलं। लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते पण शब्द नव्हते। कोणीही काही बोलायला तयार नव्हतं। प्रत्येकाला एकच भीती, माझं नाव जाईल। मात्र काही जणांच्या डोळ्यात संतापही होता। एका रात्री पोलीस पाटील अमोल दळवी यांच्यापर्यंत बातमी पोहोचली, त्या 5 महिला आज पुन्हा बाहेर पडणार आहेत। क्षणाचाही विलंब न लावता ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि काही ग्रामस्थांनी ठरवलं आज त्यांना रंगेहात पकडायचं। गावात सापळा रचला गेला, रस्त्यावरील दिवे बंद केले, कुत्रे भुंकू लागले, दूरवर घुबड ओरडत होतं, वारं वाहत होतं, संपूर्ण वातावरण भीतीनं भरून गेलं होतं। गावकऱ्यांनी श्वास रोखून वाट पाहिली। अचानक 5 सावल्या दिसल्या। अंधारात त्या सावल्या हळूहळू पुढे सरकत होत्या। त्या 5 महिला पुन्हा बाहेर पडल्या होत्या। त्यांचा चालण्याचा अंदाजही आत्मविश्वासपूर्ण होता, जणू सगळं त्यांच्या ताब्यात आहे। एका घराच्या दाराजवळ त्या थांबल्या, काही कुजबूज, मग दार हळूच उघडलं। त्या घरातल्या पुरुषाने बहुतेक आवाज ऐकला असेल, पण त्याला कल्पना नव्हती की या 5 जणी गावभर दहशत माजवणाऱ्याच आहेत। थोड्याच वेळात घरातून कुजबूज वाढली, आवाज आले, अरे दे पैसे, नाहीतर काय रे, सोशल मीडियावर टाकू का? इतकंच ऐकून बाहेर थांबलेले ग्रामस्थ आत धावले। आवाज, गोंधळ, किंचाळ्या, सगळं एकदमच। महिला रंगेहात पकडल्या गेल्या। कोण काय बोलतंय, कोण रडतंय, कोण पळायचा प्रयत्न करतंय, क्षणभर सगळं विस्कळीत झालं। पोलिसांनी ताबडतोब त्यांना अटक केली। चौकशी दरम्यान त्यांनी स्वतः कबूल केलं, हो, आम्ही गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या घरात जाऊन पुरुषांना धमकावून पैसे घेतले। 500 रुपये, 700 रुपये, एवढंच, पण रोजच मिळायचं। गाव हादरलं, सगळे एकमेकांकडे पाहत होते, कोणीही शब्द उच्चारू शकत नव्हतं। सरपंच मानसी पाटील घटनास्थळी पोहोचले आणि म्हणाले, ही घटना फक्त गुन्हा नाही, हा आपल्याच समाजावरचा कलंक आहे। गावातील लोकांच्या मनात अजूनही एकच प्रश्न घुमत होता, त्या 5 महिला एवढ्या धाडसानं हे सगळं करत होत्या, मग कुणामागे, कोण आहे त्यांच्या मागे, किंवा त्यांना कुणाचा आधार आहे? पोलीस तपास सुरू आहे, पण गावातील लोक मात्र अजूनही भीतीत जगत आहेत। रात्री कोणी घराबाहेर पडत नाही, आवाज आला तरी दार बंद केलं जातं। पुरुषांना जवळ ओढायचं, हसवायचं, विश्वासात घ्यायचं आणि मग धमकावून पैसे उकळायचे। ही योजना जितकी धक्कादायक तितकीच भयानक। खेड तालुक्यात घडलेला हा प्रकार फक्त एक गुन्हा नाही, तर एक चेतावणी आहे। विश्वासावर फसवणूक करणाऱ्यांना ओळखणं सर्वात अवघड असतं। देश हादरला, गाव गप्प झाला आणि सगळ्यांच्या मनात अजूनही एकच प्रश्न घुमतोय, पुरुषांना जवळ ओढायचं आणि पॅन्टमध्ये नेमकं काय होतं? शेवटी उत्तर मिळालं, ते फक्त पैशांचं होतं। पण त्या पैशांसाठी त्यांनी खेळलेला खेळ, तो मात्र थरकाप उडवणारा होता।